आणखी एक महत्त्वाची बातमी, सोलापूरमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली सुरू आहे। मनोज जरांगे यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आजपासून सुरू झालाय। ही गर्दी नाही, हा सरकार विरोधामधील रोष आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या नादी लागायचं नाही असा इशारा जरांगे यांनी दिलाय। सरकारकडून मला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे असं देखील जरांगे यांनी म्हटलंय। आपल्यासोबत जरांगे पाटील दादा, प्रचंड प्रतिसाद आहे, काय सांगाल? ही प्रतिसाद नाहीये, हा रोष गरिबाच्या लेकरांचा तळतळाट हे देवेंद्र फडणवीस घ्यायला लागले। शेवटी स्वतःचे लेकर मारायला हे सरकार निघाले आमच्या मराठ्यांचे। याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या नादी नाही लागायचं, शिंदे सरकारनं सुद्धा नाही। पक्ष सोडून दिले लोकांनी। आता मी गरिबाचं काम करतो इमानदारीनं, गरिबाचे मराठ्यांचे करोडो पोरं पोरी मोठ्या व्हाव्यात म्हणून मी लढतोय, आणि सरकारनं माझ्या विरुद्ध षडयंत्र सुरू केलंय, मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं। ते मराठी शांत नाही बसू शकत, खवळून उठलेत। याला म्हणतात खानदानी मराठी, खवळून उठलेत, खवळून असे। मला माझा समाज कधीच उघडं पडू देणार नाही। सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाचं एक तक्रार आहे की या ठिकाणी नोंदी शोधण्याच्या कामात अडचणी येत आहेत म्हणून जाणून बुजून जातीवाद केला जातोय। नोंदी असून सुद्धा सोलापूर जिल्ह्यातच नाही तर प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात जाणून बुजून माझा मराठा मोठा होईल, माझा मराठ्याचे पोर अधिकारी होतील आणि यांना मोठं होऊ द्यायचं नाही। देवेंद्र फडणवीस माझ्या विरोधात टोळ्या बनवतो ना, बघ म्हणा त्याला, पुढं काय मागं काय, हे प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे। मनोज जरांगे पाटलाला आपल्या लेकराला उघडं पडू द्यायचं नाही, हे मराठ्यांनी आता ठाम ठरवलेलं आहे मनात। ते होते मनोज जरांगे पाटील। कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरडे, मराठी, सोलापूर।